हाय भाई लोक, आज आम्ही जाणार आहेत कुचली येथे धबधब्यावर, गुप्पेवाला धबधबा. दादा मस्कर लगत फोन बिझी झाला. तो सुद्धा धबधबे झाले आणि तेजस पण आहे छत्रीवाला. मजा घेण्यासाठी मयच फराट सुद्धा आले रेनकोट घालून. आता रेनकोट काढतो बोलतो, आता धबधब्यावर जाऊ बोलतो डायरेक्ट. मयच जायचं ना कुठे जायचं. आता तेजसनी पण इथं घातला रेनकोट. तेजसनी रेनकोट बोलतो पहिली बार घातले, रेनकोट घाली नाही जरा टाईट येतो त्याला, छत्री लागते तेजसला. आता मग परत मागेला आम्ही पुढे चाललो असं मला लागेल. तेजस वारिंगे ब्लॉगिंग करतो इकडे. आपण वरती जाण्याचा प्रयत्न करू आता योगेश धबधबे हो. या लोकांना पण आपण घेऊन जाऊ वरती. विकास मस्कर बांधे आता पोलीस वाले आले त्यामुळे आमचा कार्यक्रम बंद झाला. परत कुठे जायचं आता आपण. तरी ऐकलं नाही महेश पराडचा. आता जाऊ मलंगडला. धबधब्यावर पोलीस आले त्याच्यामुळे आम्ही आमचा हेतू बदलला. आता आम्ही जाणार आहे मलंगडला. चलो आम्ही जाणार आहेत श्री मलंगडला. थोडा पाऊस वगैरे भरपूर पडले त्याच्यामुळे थोडं धबधबा वगैरे पण बघायला भेटतील. नक्की नाही का मनोज. थोडा मलंगड बघू. मलंगडची काही वॉटरफॉल बरेचसे बघू. नाही तर रोपे बघू. मागे आमचे बरेचसे मित्र आलेत. महेश पराड आणि विकास मस्कर. तेच पण दिसतो लांबूनच. नवीन नाव ठेवले सूर्यवाला बोलतो लाल्या. इकडे भाऊ कुचलीचा धबधबा बंद झाले त्याच्यामुळे आता आम्ही मलंगडला चाललोय. मलंगडचे धबधबा आणि मलंगडावर सुद्धा पडतोय. सुंदर सुंदर धबधबे आणि त्याच्यात असलेली रोपवे. सर्वांचे एव्हेंजर गाड्याच आहेत. ही आहे महेश पराडचे एव्हेंजर आणि पुढे आहेत सगळे एव्हेंजर एव्हेंजर एव्हेंजर. भाई 400-500 लोक तर बघतील तुला लाईव्ह. 300-400 लोक तर बघतील व्हिडिओ. मलंगडचा एकदम नॅचरल स्पॉट आणि सर्वात बेस्ट म्हणजे मलंगडमधली ही रोपवे. रोपे चालले बघ बघा, युनिकुलर ट्रेन चालले.
आली 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 आता संडे असल्यामुळे इथं गर्दी भरपूर आहे. आता गाड्या लावायला सुद्धा जागा नाही इथे. पोलीस भरपूर आहे. पोलीस सुद्धा भरपूर आलेत कारण पोलीस असणं आवश्यक आहे. घालून उपटी उपटी कारण लय उतावळापणा करतात काही लोक येऊन इथं. रोपवे फ्युनिक्युलर ट्रेन आली कशी येते बघ. चालू आहे धबधबा आणि इथून आले एक फ्युनिक्युलर ट्रेन बघा वरून कशी. हे बघा फ्युनिक्युलर ट्रेन आले. हा फ्युनिक्युलर ट्रेन हा स्टेशन हा सर्वात मोठा आहे भारतातील ट्रेनचा. सर्वात जबरदस्त लोकेशन बोलू शकतो हा मलंगडचा. सर्वात बेस्ट म्हणजे मलंगड इथे हे धबधबे सर्वात बेस्ट वाटतात. पावसात जसा पाऊस पडतो तसं सर्वजण एन्जॉय करतात. बेस्ट धबधबा बोलू शकतो हा मलंगड. पूर्णपणे हिरवळ आणि त्याच्यातून येते फ्युनिक्युलर ट्रेन सर्वात बेस्ट. आणि मेन गोष्ट म्हणजे पावसामध्ये हा धबधब्यांचा नजारा एकदम मस्त वाटतो. एकदम नजारा. आम्ही मलंगडावर नाही जाऊ. आम्ही मलंगडच्या बाजूला एक थोडा छोटासा धबधबा आहे तिथे जाऊ. आणि समोरच आहे ही फ्युनिक्युलर ट्रेनचा रोपवे स्टेशन. तुम्हाला जायचं असेल तर इथून जाऊ शकता मलंगड फ्युनिक्युलर रोपवे. हे बघा स्टेशन एकदम जबरदस्त वाटतो. असं वाटतो की बाहेर आलोय आपण. बाहेर म्हणजे इस्रायल वगैरे तिकडे बाहेर देशात आल्यासारखं वाटतो. इथे एकदम पेंडिंग येते. धबधब्यावर जाण्यासाठी रस्ता आहे बा इथून आहे एकदम. धबधब्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. छोटे छोटे वॉटर रोड सुद्धा चालू झाले तिथे. सर्वजण धबधब्याचा रस्ता पार करतात छोट्याशा. विकास मस्कर गेला आणि त्याच रेनकोट घालून आले. आज छत्रीवाला माणूस रेनकोट घालून आले. मी पण निघतो आता. हे बघा हे मलंगडच्या धबधब्यावरून पाऊस पाणी येतो. हा बघा आमची गँग गेली पुढं. आता आज संडे असल्यामुळे मलंगड रोपवेला भरपूर गर्दी आहे. त्यामुळे आम्हाला वरती चालना भेटला. त्याकडे आम्ही इथं धबधबा आहे या धबधब्यावरूनच वापस रिटर्न घरी जाणार आहेत. आता एक गोष्ट म्हणजे आज पोलीस पण भरपूर आहे आणि पाऊस पण भरपूर पडला आहे. काही लोक जास्त करून उतावळेपणा करतात धबधब्यावर आल्यावर. त्याच्यामुळं काही जीवितहानी सुद्धा होते. तर इथून जाण्यासाठी रस्ता आहे. जुना रस्ता जो आहे ना मलंगडला जाणार पायी वाट तिथूनच हा धबधबा आहे. सर्व उतरतात खालून. रस्ता थोडा स्लिप वगैरे मारते चप्पल वगैरे. गँग उतरली जरा खाली. बघा महेश पराट, तेजस वारिंगे, विकास मस्कर आणि मनोज याला पुरं. धबधब्याकडे जातात आमची गँग. खास करून विकास मस्कर. आणि समोरच दिसतो तो धबधबा. हे बघा तर तुम्हाला श्री मलंगडला वर जायला नाही भेटला तर तुम्ही नक्की या धबधब्याला भेट द्या. सर्वात बेस्ट धबधबा बोलू शकतो या एरियातला धबधबा. सर्व मजा करतात, एन्जॉय करतात धबधब्यावर. एकाच मस्कर सुद्धा गेला पुढं. तर मी पण खाली पाय टाकतो. ओ महेश तुला भिजायला नाही का रे? नाही का? त्याच्यातला पण नाही का? भिजू नका. आता आम्ही थोडी मजा घेतो. आमची व्हिडिओ करा आता. बाकी धबधब्यावर फुल मजा आहे. या मी पण जातो धबधब्यावर.
धबधबा येण्याची इच्छा आहे की नाही? आहे. घालून इकडे ते जायचे ना. पाणी पडल्यामुळे हे धबधब्याला प्रेशर भरपूर आहे. हा ए लाल्या, प्रेशर किती आहे धबधब्याला? बाबा पुरी लागली. हे बघ एकदम खतरनाक. मला प्रेशर आहे ना, उडू शकतो. हे बघ लाल्या उरला. महेश प्रेशर जाणार घेतो इकडे बघा. एवढा पाण्याचा प्रेशर तरी पण कारिंग्याची इकडे जिरली बाई. तू बोलतो मला ना जमणार धबधबा, मी नाही बोलतो. हे बघा त्याच्या नाही का लाल्या, कसा वाटला तुला धबधबा? कोणाला मशात करायचं असेल मशात लोकल मध्ये नका जाऊ, नक्की तेंगडला या, विजिट करा. मशात कोणता पाटण वगैरे ऐक ना, आम्ही आमच्या कंपनीला हप्ता भरता टाकवा इथं उतरवला. आता तुम्ही पण या. आता मी उतरतो जरा टाकवा माझा. फुल पाटणाची मशाल होते तुला टाकवा तुमचा उतरा इथं. छोटी छोटी पोरं पण घेऊन आलेत काही लोक, पण जरा धबधब्याचा प्रवाह जास्त आहे. जास्ती करून छोट्या पोरांना बाजूला ठेवून तर बरं आहे. बसला छोट्या मुलाला घेऊन सोडला. त्याला माहिती आहे तो छत्री घेऊन आले धबधब्यावर. धबधब्यावर पवायला लागला बाई. लोक नदीमध्ये बघा, तो धबधब्यावर पवायला लागलाय बघा. त्याच्यावर मनोज पण बसला. ए महेश काय बोलतो? तू पण बोलतो पाहतो इथं. आता विकासनी मंगलसूत्र टाकला तेजसच्या गाड्यात. मोबाईलचं मंगलसूत्र. मोबाईलवाली बायको तेजस बोलतो. सर्व एकदम एन्जॉय घेतात या धबधब्यावर. सर्वात बेस्ट धबधबा बोलू शकतो. जर तुम्हाला जर मलंगडला वर जायचं नसेल तर जो फ्युनिक्युलर रोपवे स्टेशन आहे त्याच्या खाली हा धबधबा आहे. नक्की भेटते या धबधब्याला. सर्वात बेस्ट धबधबा ना. जरा सांभाळून उतावळापणा करू नका. काय बोलतो बघा आता मनोज टी शर्ट सुद्धा एन्जॉयचा घातला आहे. हा मनोजनी टी शर्ट सुद्धा एन्जॉयचा घातला आणि एन्जॉय करतो. त्या टी शर्ट एन्जॉय इथं एन्जॉय आहे. पण एन्जॉय आहे.
नाल्यामध्ये फिरायला खूप एन्जॉय करतो आणि त्याच्या साथीमध्ये मनोज आणि महेश हे सुद्धा एन्जॉय करतात. हा तेजस पण मस्त ब्लॉगिंग करतो जबरदस्त एकदम. पब्लिक पण भरपूर आहे आज संडे असल्यामुळे पावसाला माहिती आहे बाई आले तुफान आले इकडे तुफान. बाकी एकदम आहे एक नंबर हा बघूया त्याच्या काला फोटो काढतो आता तेजस वारिंग आमचा फोटो काढतो बघू त्याच्या काला काढतो. फुल मजा घेतात एन्जॉय करतात बाकी धबधब्यावर. कुठे गेल्या फुल एन्जॉय करता नाही का तेजस. हा म्हणून सगळं टी शर्ट घालून यावं एन्जॉयसाठी. एन्जॉय साठी बोलतो एन्जॉय मनोज तुझं टी शर्ट घातले तसा घालाय एन्जॉय नावे एन्जॉय एन्जॉय मनोज. धबधब्यावर डायरेक्ट छत्री घेऊन आलोय स्पेशल छत्री घेऊन आलो डायरेक्ट. आमची माणसं आले कलाकार आहेत ते बोलतात धबधबे आपण छत्री घेऊन जाऊ. हे बघा छत्री घेऊन आले अरे यार काय बोलणार आता रेनकोट घातले. तेजस तुला यो धबधबा कसा वाटला. खूप चांगला वाटला पण तू का या धबधब्यावर अंगणात धावलास. मी तयारीमध्ये नाही आलो म्हणून नाही आलो. तयारीमध्ये म्हणजे जशी क्रिकेटर जसा त्याचा ड्रेसिंग कोट घालतो तसं तेजाने धबधब्याची ड्रेसिंग कोट नाही घातली अशी टी शर्ट वगैरे शर्ट आणि जीन्स पॅन्टवर आला त्यामुळे त्याने रेनकोट घातला. तर आता तेजस काय बोलतो बघू. कधी पण येऊन जाणार धबधब्यावर तर एन्जॉय नावाचं टी शर्ट घेऊन येईन आणि एन्जॉय करीन. आता मनोज एन्जॉय नावाचा टी शर्ट घातले त्याच्यामुळे तो बोलतो एन्जॉय नावाचा टी शर्ट घालून येईन ना नक्की नेक्स्ट टाइम तयारीमध्ये घेईन. हा आता जीन्स आणि शर्ट घालून त्याच्यामुळे मी आज घेऊ शकतो नाही. एन्जॉय करता आले नाही मला. त्याने जीन्स आणि शर्ट घातली त्यामुळे बोलतो मला एन्जॉय करताना आली नाही. नेक्स्ट टाइम नक्की टी शर्ट ट्रॅक घालून येईल किंवा चड्डी घालून येईल. ट्रॅक कोणतीही घालून येईल पण एन्जॉय नावाचं टी शर्ट घेऊन येईल. एन्जॉय मनोज वारिंगे एन्जॉय. एन्जॉय इथं आणि लाल्या वाचला बसले बघायचं आणि महेश परत पण मजा घेतो इथं धबधब्याची. शेवटी आलं धबधब्यावर ते ऍक्च्युली कुशलीच्या धबधब्या आम्हाला जायला नाही भेटला त्याच्यामुळं आम्ही मलंगडच्या धबधब्या आलो. सर्वात बेस्ट धबधबा बोलू शकतो हा. नो रिस्क या धबधब्यामध्ये जास्ती करून रिस्क पण नाही काय जास्ती एकदम नॉर्मल धबधबा आहे. या धबधब्याला प्रेशर भरपूर आहे. छोटी छोटी पोरांना जरा सांभाळून आणा इथं. हा नजारा बघा तुम्ही. योग्या आमचा ब्लॉगर योगेश दलवी. लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा. आमचा फ्रेंड महेश पराड आणि तुम्ही सगळं बघू शकता नजारा एक नंबर आहे. लवकरच महेश पराडचं लग्न ठरणार साखरपुडा झालेला आहे. आता लग्न होणार आहे तर तुम्ही लग्नाला हल्दीला उपस्थित राहा. आपली भेट होईल तिथे. जय हिंद जय महाराष्ट्र. आता तुम्हाला घरी जायचा प्रवास दाखवू आम्ही. काय बोलतो बघू आता आपण. बघा आता काय धबधबे यायची गरज नाही. इथं निसर्ग डोक्याला ताप बँकेची नुसती गर्दी असते पूर्ण. ही इकडे गर्दी बघा नुसती बाहेरची आलेली लोक इकडं काय गरज नाही. आपल्या घरी घरच्या घरी काय खा प्या मजा करा. इकडे येऊन असतंय काही गरज नाही. हे बघ हे आधी बारीक बारीक पोरं घेऊन आल्या इकडे काय गरज नाही. सांगता तुम्ही तुमच्या घरी जा शेता लावा शेता वाटा लावा घरी दिवसला घ्या बायका पोरांच्या सोबत लावा. आल्या इकडे म्हणतोय काय भेटला इकडे एन्जॉय करा आल्यावर नक्की धबधब्या पण जास्ती करून. अरे मी पुरा गेलो परत मागे फिरून आलो तुम्हाला लाज आहे का नाही. काय नाही चला पुरा. योगेश शेट्टी आम्हाला इकडे घेऊन आले पण हे काय फायदा नाही. तिकडे पोलीस होतो आम्ही तिकडे जाणार होतो. आम्ही जिकडे राहणार कुशेरीवर गुप्प्यावाला धबधबा हा नेक्स्ट टाइम नक्की जाऊ. बघायला भेटली नाही गुफेमध्ये. दाखवू पुढच्या
पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला गुप्पावाला दाखवू आम्ही तुम्हाला आनंद होईल बघून. निघा दादा. चला आता निघू. जय हिंद. आम्ही निघतो आता. जय हिंद जय महाराष्ट्र. पुढचा प्रवास दाखवतो. बाबा सांभाळून चाला येताना. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे चालताना सांभाळून चाला. तर महेश पण एकदम सांभाळून चालतो. त्याला माहिती आहे इथं पायी देणं म्हणजे रिस्कीचं काम होऊ शकतो. आणि लाल्याने मोठे मोठे पाय टाकले आणि तो बाहेर निघाला शॉर्टकट मधून. लाल्याचे ढेंगा भरपूर मोठे आहेत त्यामुळे त्याला काही फरक पडत नाही. आता मी कसे ढेंगा टाकू ते समजत नाही. मस्कर गेला पुढं. हा डगर पण हलते बोलतो इथं सांभाळून पाय द्या येताना. रॉयल चॅलेंजर बँगलोर आली बोलतो इथं. कधी पण आल्यावर ही घाण करू नका मग मेल्यावर पोलीस येतात. हे बघा असं येऊन घाण करतात सर्व येऊन निसर्गाच्या सान्निध्यात वाट लावून ठेवतात लोक. त्याच्यामुळं पूर्णपणे वाट लागते अशा पाण्यामध्ये. जर नॉर्मलमध्ये एन्जॉयमेंट केली तर सर्वात बेस्ट आहे धबधब्यावर आल्यावर. नक्की या नक्की भेट द्या धबधब्यावर. बघा पाण्याचा प्रवाह खालून वरून दोन्ही बाजूने. काही लोक बघा एकदम नॉर्मलमध्ये एन्जॉय करतात. बेस्ट आहे त्यांचा. बघा आता घरी सर्व एन्जॉय केली. आता सर्व निघाले घरी. आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला. फुल एन्जॉय केली आम्ही धबधब्यावर. धबधब्यावर आल्यावर जास्ती करून रिक्स वगैरे घेऊ नका. नॉर्मलमध्ये या आलं तरी बेस्ट आहे. नॉर्मल जेवढं एन्जॉय करू तेवढं बरं आहे. बघा पूर्णपणे धुका आलाय वरती गडावर. सर्वात बेस्ट म्हणजे हा मलंगडचा व्ह्यू बघा. पूर्णपणे धबधबे. व्ह्यू बोलू शकतो हा श्री मलंगडचा. जर तुम्हाला पूर्णपणे गड बघत असलं नक्की या रोपवेमधून जा. हा रोपवे स्टेशन आहे इथून जा वरती बाकीचा गड बघू शकतो. आज संडे असल्यामुळे जास्त गर्दी असल्यामुळे त्यामुळे आम्ही जास्त निघालो नाही. त्यामुळे आम्ही इथं आलो आणि धबधब्यावर थोडी एन्जॉयमेंट केली आणि इथून निघालो. आमचं मित्र मग सर्व निघाले बघा घरी. मलंगडची हिरवल बेस्ट म्हणजे. आणि हा पिनिगर रोपवे स्टेशन आणि रोपवेच्या स्टेशनच्या बाजूला हे मोठमोठे धबधबे स्टार्ट झालेत बेस्ट. आणि तेजस वारिंगे रिपोर्टिंग करतो इथं. तेजस काय बोलतो आता. एकाच मस्करला घाई झाली जाम. हा चला 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 निसा करतो तो मजा घेत नाही. इंडियन नावाचं टी शर्ट आणल्यावर तो खूप मजा घेईल. हा इंडियन नावाचं टी शर्ट एकच आहे. आता निघाला तो युकास मस्कर सुद्धा. बघा त्या साईडला भरपूर बघा आमची गँग फोटो काढायला लागली. फोटो काढता व्हिडिओ पण आली इथं. बोलतो फोटो काढ आता राहू व्हिडिओच काढू. आणि तेजा पण भाई फुल पोझिशन खतरनाक देतो. आणि छत्री घेऊन दिली पोझिशन दिले बघा माग. काय बोलतो तेजस फोटो काढते घरी फुल एन्जॉय केली. लाल्या मस्कराला ऐकायला आमचा उठून न्यायला तयार झाले आम्हाला. बोलतो चल घरी. आता ट्रेन पण आले समोरच फ्युनिक्युलर ही बघा. सर्व एन्जॉय केली. आता परतीचा प्रवास करतो. आणि
हा सर